जयंत पाटील यांच्या समर्थनामध्ये तिथे आंदोलन सुरू आहे। तर आज सांगलीमध्ये इस्लामपूर आणि आष्टा शहर बंदची हाक ही देण्यात आलेली आहे। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्याच निषेधार्थ आज ठिकठिकाणी हा बंद पुकारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सांगली इस्लामपूर इथं आंदोलकांकडून हा रास्ता रोको देखील करण्यात येतोय। जयंत पाटलांवरती केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादीचे समर्थक हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी कालपासूनच ही निदर्शनं सुरू झालेली आहेत आणि आज देखील इस्लामपूर आणि त्याचबरोबर आष्टा या ठिकाणी देखील आज शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सांगलीमध्ये देखील आता इस्लामपूर इथंच हा रास्ता रोको करण्यात येतोय। जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन सध्या पुकारण्यात आलेलं आहे आणि पडळकर यांच्या विरोधात सध्या घोषणाबाजीही देण्यात येते। त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध हा आता संपूर्ण सांगली शहरामधून केला जातोय। आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी कुलदीप माने यांच्याकडून। कुलदीप, आज सांगलीमध्ये इस्लामपूर आणि आष्टा शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर आता रास्ता रोको देखील सुरू झालाय। ज्या पद्धतीनं कालच गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध ठिकठिकाणी केला गेला, आज देखील इस्लामपूर शहर आणि आष्टा शहर हे व्यापाऱ्यांनी नागरिकांनी सकाळपासून बंद ठेवलं होतं। मात्र राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी ईश्वरपूर पेठ रस्त्यावरती रास्ता रोको केलेला आहे आणि या रास्ता रोकोमध्ये ज्यावेळी या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते बसले त्यावेळी काही आंदोलकांनी टायर पेटवून दिलेले आहेत आणि हे टायर पोलिसांनी तात्काळ विझवलेले आहेत। तर ज्या पद्धतीचा निषेध या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये केला जातोय आणि खास करून जयंत पाटील यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये आज या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध आणि जयंत पाटील यांच्या समर्थनामध्ये या ठिकाणी मोर्चे याशिवाय शहर बंदची या ठिकाणी आपल्याला चित्र आजही दिसून येत आहे। अगदी खरं तर या दृश्यांमध्ये आम्ही पाहतोय आंदोलक हे कुठेतरी आक्रमक झालेले आहेत, त्यांनी टायर सुद्धा जाळलेले आहेत। पोलिसांकडून काय आवाहन करण्यात येत आहे, सध्या तिथली परिस्थिती काय आहे? सध्या परिस्थिती या ठिकाणी नियंत्रणात आहे। या ठिकाणी सध्या रास्ता रोको ज्या ठिकाणी केले गेलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे खास करून पदाधिकारी मुख्य जे पदाधिकारी आहेत इस्लामपूर मधील जयंत पाटील यांचे जे मुख्य जवळचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी त्यांनी हा रास्ता रोको केलेला आहे। याशिवाय जो इस्लामपूर आणि आष्टामध्ये जो बंद पाळण्यात येतोय तो व्यापाऱ्यांनी बंद सकाळच्या सत्रामध्ये या बंदला चांगला प्रतिसाद मिळालेला देखील दिसून येते। या व्यतिरिक्त त्यामुळे या बंदच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा तीव्र अशा शब्दांमध्ये निषेध नोंदवण्यात येतोय। धन्यवाद कुलदीप या संपूर्ण माहितीबद्दल। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात।